विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागले आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो भाजपमध्ये ते प्रवेश करतील, त्यांच्यात फाटाफाटी आहे. अहो हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बीजेपी बरोबर लढत आहेत त्यांचे 40 आमदार आहेत. बरोबर आहे, अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बीजेपीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10 दिवस घालवावे लागतात आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते. म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला. उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळ सुद्धा देत नाही. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं आणि संपवतं, बाकी काही करत नाही. या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही, अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतात. आणि पवारांना संपवायची भाषा करता येते दोन्ही पवारांना. बघा ते कोणाला संपवायला निघालेत हे मला तरी सांगता येणार नाही. शिवतरे साहेब कुठल्या पक्षात आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत? तर बीजेपी, अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतरे साहेब जर शिंदे साहेबांचा ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही. आणि शिवतरे साहेबांना हे विचारा की बाबांनो तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय? सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का? आम्ही विरोधात आहोत. पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलतायत. मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत. मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का? जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात हे शिवतरे साहेबांनी ऐकावं, बस एवढंच आहे. त्यांनी नमो विचार मंचच्या माध्यमातून उमेदवारी लढवणार असं म्हटलंय. कुठला विचार? नमो विचार मंच. त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.